लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा संपन्न झाली होती। आचारसंहिता असल्यानं अनेक महत्त्वाचे निर्णय या सर्वसाधारण सभेत घेता आले नव्हते। त्यामुळे जिल्हा परिषदेचे विशेष सर्वसाधारण सभा आज घेण्यात आली। या सभेत अनेक महत्त्वाच्या निर्णयावर चर्चा करण्यात आली। विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता ऑगस्ट किंवा सप्टेंबर या दरम्यान लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे निविदा प्रक्रियांना संबंधित विभाग प्रमुखांनी मंजुरी द्यावी अशा सूचना आज झालेल्या सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी दिल्या आहेत, अशी माहिती त्यांनी या सभेनंतर पत्रकारांशी बोलताना दिली। 2 जुलै 2024 मध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदमध्ये विशेष जीबी लावले होते। अगोदर आचारसंहिता चालू असताना एक जीबी ठेवले होते, तेव्हा काहीच मान्यता देऊ शकले नाही आचारसंहिता चालू असल्यामुळे, आणि परत आचारसंहिता यायला शक्यता असल्यामुळे विशेष जीबी ठेवले होते। याच्यामध्ये फक्त 2च विषय मुद्दा ठेवले होते, एक निर्लेखनचा प्रस्ताव आणि टेंडरच्या मान्यता। ते विविध डिपार्टमेंटमध्ये जे काही टेंडर होते जीबीच्या मर्यादामध्ये जे काही टेंडर होते ते मान्यता दिलेली आहेत आणि निर्लेखनचे प्रस्ताव ही या जीबीला विशेष जीबीला मान्यता दिलेली आहे। आज झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत महिला आणि बालकल्याण विभाग, त्याचबरोबर ग्रामपंचायत विभाग, आरोग्य विभाग, कृषी विभाग अशा विविध विभागांचा आढावा घेण्यात आल्याची माहिती कार्तिकेयन एस यांनी दिली।